नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण. हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण. दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळात गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. काळा पैसा शोधण्यासाठी देशभर छापासत्र. नोटा बदलून देणाऱ्यांना अटक. मोठ्या रोख रकमा जप्त. काळ्या पैशा बदल्यात नवीन चलन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा केंद्रीय वित्तमंत्र्यांचा इशारा. पेट्रोल पंपावर रोख विरहित व्यवहारांना प्रोत्साहन. पेट्रोल डिझेल खरेदीवरची सवलतीची रक्कम आजपासून बँक खात्यात होणार जमा. ज्येष्ठ विचारवंत शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार. पिस्तूल नेमबाजीचे भारतीय संघाचे प्रशिक्षक सईद वाजिद अली यांचं पुण्यात निधन. आणि चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा जोर मंदावला. मदत कार्य सुरू. आता पाहूया सविस्तर वृत्त. भारतीय लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या संसद भवनावर 13 डिसेंबर 2001 रोजी 5 शस्त्रधारी दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला होता. या हल्ल्यात 5 दिल्ली पोलीस कर्मचारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाची महिला कर्मचारी आणि संसद सुरक्षा सेवेतल्या 2 कर्मचाऱ्यांना प्राण गमवावे लागले होते. या हल्ल्यात उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली, भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी संसदेत उभारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून निवडणूक अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या कथित वर्तनाच्या मुद्द्यांवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधक आज आक्रमक झाले. जानकर यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधकांनी गोंधळ केल्यामुळे कामकाज वारंवार स्थगित करावं लागल्यानं अखेर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. विधानसभेत काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील यांनी जानकरांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मंत्री हे मुख्यमंत्री महोदयांनी नेमलेले त्यांचे ते सहकारी आहेत आणि आपले सहकारी कसं वागावं याचं उदाहरण महाराष्ट्रात दिलं पाहिजे. तर ही टेक्निकल बाब ठीक आहे, म्हणून माझी मागणी एवढीच आहे की टेक्निकल जेव्हा ते निर्दोष सुटतील किंवा नाही सुटणार तो वेगळा प्रश्न आहे. पण आज आपण आपल्या जबाबदारी घेऊन बरोबर नाही, तुम्ही योग्य उदाहरण दिलेलं नाही, निवडणूक प्रक्रियेला प्रभावित करायचा तुम्ही पदाचा दुरुपयोग केलाय, म्हणून तुम्ही काही दिवस, कदाचित लवकरच होईल सगळं, ते आता सगळं गुंडाळलं जाईल, पण काही दिवस आपण या पदावर दूर राहिल्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची नैतिक जबाबदारी आहे एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. या प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयानुसार यथावकाश कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. तो व्यक्तिगत त्यांचा विषय आहे, हा त्यांच्या ऑफिशियल कॅपॅसिटीतला विषय आहे, त्यामुळे चांगले आहे की वाईट आहे याबद्दल मी बोलणार नाही. पण या संदर्भात आता नॉन कॉग्निझेबल गुन्हा दाखल झाला असल्यामुळे सीआरपीसी 155 प्रमाणे न्यायालय त्याच्यामध्ये काय भूमिका घेतं याची वाट पाहिली पाहिजे. फार घाईने असा राजीनामा मागणं योग्य नाही, तो त्यांच्यावर अन्याय होईल. मात्र विरोधकांचं समाधान न झाल्यानं गदारोळातच सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान प्रश्नोत्तराचा तासही गोंधळातच पूर्ण झाला. काही अहवाल पटलावर ठेवण्यात आले, तसंच काही विभागांच्या पुरवणी मागण्याही मंजूर करण्यात आल्या. आमच्या प्रतिनिधी ज्योती अंबेकर यांनी असं कळवलं आहे.
विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील तटकरे यांनी जानकर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी केली। काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी तटकरेंना दुजोरा दिला। अशा पद्धतीने अत्यंत असभ्य भाषेमध्ये वर्तन करणाऱ्या मंत्री महोदयांची मंत्रिमंडळातून तात्काळ हतपट्टी करावी ही मागणी आहेच। हा विषय अत्यंत महत्वाचा आहे। हा 291 एवढ्यासाठीच बसतो की राज्यातल्या जनतेला सुरक्षित वाटलं पाहिजे। या राज्यामध्ये लोकशाहीची प्रक्रिया आम्ही तितक्याच पद्धतीने चालवत आहोत। ही भावना राज्यातील सर्व लोकांच्या समोर त्या ठिकाणी गेली पाहिजे। सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळल्यावर विरोधकांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी केली। या गोंधळातच लोकलेखा समितीचे अहवाल आणि अन्य कागदपत्र मांडण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे। विमुद्रीकरणानंतर काळ्या पैशाविरुद्ध देशभर जोरदार कारवाई सुरू झाली आहे। नवी मुंबईत कोपरखैरणे इथं पोलिसांनी नवीन नोटांच्या स्वरूपात 23,70,000 रुपये रोख रक्कम जप्त करून दोघांना ताब्यात घेतलं आहे। या दोघांना या रोख रकमेबद्दल कोणतंही स्पष्टीकरण देता आलं नाही असं पोलिसांनी सांगितलं। ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरमध्ये 2,000 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 9,76,000 रुपये जप्त करून तिघांना ताब्यात घेण्यात आलं। बंगळुरू इथं रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्यासमवेत इतर दोघांना 1.5 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलताना काल ताब्यात घेण्यात आलं। चलनबाद झालेल्या जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बदलण्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं कर्नाटकात 7 जणांना अटक करून 93 लाख रुपये जप्त केले आहेत। आसाममध्येही एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरावर छापा घालून पोलिसांनी 1,55,00,000 रुपयांची रक्कम जप्त केली। यामध्ये 2,000 रुपयांच्या 1,45,00,000 नव्या नोटा तर 500 रुपयांच्या 75,000 नव्या नोटा सापडल्या। हे प्रकरण पुढील चौकशीसाठी प्राप्तिकर विभागाकडे सोपवण्यात आलं आहे। बंगळुरूमधून हवाला ऑपरेटर के.व्ही. वीरेंद्रच्या स्नानगृहातून 5,70,00,000 रुपयांच्या नोटा तसंच 32 किलो सोन्या चांदीचा साठा जप्त करण्यात आल्यानंतर त्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणी रिझर्व्ह बँकेच्या एका अधिकाऱ्याला आज अटक करण्यात आली। बँक ऑफ बडोदाच्या कोलकातामधील शाखेत 50 लाखांच्या नवीन नोटा बदलून देणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आज सीबीआयनं कारवाई केली। काळ्या पैशाच्या बदल्यात नवीन चलन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे। ते आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते। यूपीए सरकारच्या कार्यकाळात भ्रष्टाचारानं कळस गाठला होता, पण तो निपटून काढण्यासाठी काँग्रेसनं गेल्या 10 वर्षात एकही पाऊल उचललं नाही। आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं भ्रष्टाचार समूळ उपटून काढण्यासाठी मोहीम उघडली आहे। त्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे, याबद्दल आश्चर्य वाटत नाही असं सांगून सरकारनं सुरू केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेला विरोधकांनी पाठिंबा द्यावा असं जेटली यावेळी म्हणाले। विमुद्रीकरणाची योजना आता वेगानं पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून आगामी 3 आठवड्यात पुरेशा प्रमाणावर चलनाची उपलब्धता होऊ शकणार आहे। विरोधकांनी केवळ घोषणाबाजी करण्याऐवजी विमुद्रीकरणावर संसदेमध्ये चर्चा करावी असं आवाहनही जेटली यांनी केलं आहे। विमुद्रीकरणानंतर नवीन चलनाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाईसाठी सर्व बँकांनी सीसीटीव्हीचं छायाचित्रण जतन करून ठेवावं असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं आज दिले। रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर आर गांधी आणि एस मुंद्रा यांनी आज विमुद्रीकरण आणि नवीन चलनाचा पुरवठा याविषयी निवडक पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली। 8 नोव्हेंबरला विमुद्रीकरणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर बँकेच्या माध्यमातून काळा पैसा बदलून पांढरा केला जात आहे हे लक्षात आल्यामुळे असे गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे पुराव्यासाठी सर्व बँकांनी आपल्या शाखांमध्ये आणि कोषागार तसंच तिजोरीमध्ये बसवलेल्या सीसीटीव्हीचं छायाचित्रण पुढील सूचना येईपर्यंत जतन करून ठेवावं असे निर्देश दिले आहेत। अवैध मार्गानं नवीन नोटा जमा केल्याबद्दल सरकारनं धडक मोहीम उघडली आहे। अशावेळी या चित्रीकरणाच्या आधारे कडक कारवाई करणं शक्य होणार आहे असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे। रिझर्व्ह बँकेनं 10 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत 4,61,000 कोटींचं चलन बँका आणि एटीएमच्या माध्यमातून वितरित केलं, तर या काळात 12,44,000 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या अशी माहिती आर गांधी यांनी यावेळी दिली। नवीन नोटांचं वितरण करताना अनियमित कार्य करणाऱ्या संबंधित बँक कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती यावेळी एस मुंद्रा यांनी यावेळी दिली। सरकारनं घेतलेला विमुद्रीकरणाचा निर्णय हा अत्यंत अविचारी आणि अर्थहीन असून या निर्णयामुळे सरकारनं जनतेवर आपत्कालीन परिस्थिती लादली आहे असा आरोप माजी केंद्रीय वित्तमंत्री पी चिदंबरम यांनी केला आहे। नागपूर इथं पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। विमुद्रीकरणाचा परिणाम सर्वसामान्य वर्गावर होत असून या निर्णयात जिल्हा बँकांचा समावेश केला नसल्यामुळे शेतकरी वर्गाला विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे। 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करून 2000ची नोट आणण्यामागे सरकारचा काय हेतू आहे
आणि तो हेतू सफल होणार आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। विमुद्रीकरणानंतर उद्भवलेली परिस्थिती सुरळीत व्हायला 7 महिने तरी लागतीलच असंही चिदंबरम यावेळी म्हणाले। क्रेडिट डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहारांना सूट देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे। क्रेडिट डेबिट कार्ड, ई वॉलेट, मोबाईल वॉलेटद्वारे पेट्रोलची खरेदी केल्यास प्रति लिटर 49 पैसे तर डिझेलसाठी 41 पैशांची सूट मिळणार आहे। 0.75% सवलतीची ही रक्कम 3 दिवसात ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। रोकडरहित अर्थव्यवहारामुळे पारदर्शकता येऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेत क्रांती होऊ शकते असा विश्वास रिझर्व्ह बँकेचे मुंबईचे सहाय्यक सरव्यवस्थापक राजू साळुंखे यांनी व्यक्त केला। परभणी जिल्ह्यातल्या केकरजवळा इथं आज रोकडरहित अर्थव्यवहार व्यवस्थेचा प्रारंभ झाला, त्यावेळी आयोजित मार्गदर्शन कार्यशाळेत साळुंखे बोलत होते। महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा वित्तीय साक्षरता केंद्रानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। जगाच्या तुलनेत रोकडरहित व्यवहारात आपण खूप मागे आहोत। सुरुवातीला मोबाईल वापरणं अवघड वाटत होतं, पण तो आता अंगवळणी पडला आहे। त्याप्रमाणेच रोकडरहित व्यवहारही सोयीचे आणि सोपे वाटतील असंही साळुंखे यावेळी म्हणाले। रोकडरहित व्यवहाराच्या सोप्या पद्धती आणि त्याचे फायदे याविषयी कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। महाराष्ट्र बँकेचे विभागीय व्यवस्थापक यशवंत कवडे, जिल्हा अग्रणी बँकेचे राम खरटापल, वित्तीय साक्षरता केंद्राचे समन्वयक गणेश गोविंदलवार आदींनी यावेळी मार्गदर्शन केलं। महाराष्ट्र राज्य किसान सभा आणि महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियनच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी आज नागपूर इथल्या विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे शेतमालाला दर देणं, शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ करणं, 2013च्या कायद्याप्रमाणे 70% शेतकऱ्यांच्या अनुमतीशिवाय जमिनी न घेणं यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। या मोर्चात सुमारे 15 जिल्ह्यातले कार्यकर्ते सहभागी झाले होते। आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यावेळी सुपूर्द करण्यात आलं। आपल्या विविध मागण्यांसाठी सामाजिक हक्क संघर्ष समितीच्या वतीनं नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर आज संघर्ष मोर्चा काढण्यात आला। संविधानानुसार अनुसूचित क्षेत्रात 5वी आणि 6वी अनुसूची त्वरित लागू करावी, अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, सच्चर आणि रंगनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार अल्पसंख्याक समाजाला 10% आरक्षण मिळावं, बलात्काराच्या घटनांमधल्या आरोपींना फाशी द्यावी यासह 30 मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। या मोर्चात नंदुरबार जिल्ह्यासह सीमेलगतच्या गुजरात आणि मध्य प्रदेशमधूनही अनुसूचित जाती जमाती, ओबीसी, भटक्या विमुक्त जमाती आणि अल्पसंख्याक समाजातले लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। औरंगाबादच्या राजा बाजार परिसरात गादीच्या गोदामाला आग लागली असून 70-80च्या दशकात आपल्या सशक्त अभिनयानं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर वेगळा ठसा उमटवणारी संवेदनशील अभिनेत्री स्मिता पाटील यांचा आज स्मृतिदिन। स्मिता पाटील यांची दृकश्राव्य माध्यमाची ओळख झाली ती दूरदर्शनच्या वृत्त निवेदिका या नात्याने। छोट्या पडद्यावरच्या त्यांच्या या भूमिकेचे सुप्त गुण हेरून श्याम बेनेगल या समर्थ दिग्दर्शकाने त्यांना प्रथम मोठ्या पडद्यावर संधी दिली। निशांत, चरणदास सोर, मंथन, भूमिका या चित्रपटातल्या स्मिता पाटील यांच्या व्यक्तिरेखा हिंदी चित्रपट सृष्टीतील मैलाचे टप्पे ठरले आहेत। स्मिता पाटील यांनी आपल्या सशक्त अभिनयानं शोषित आणि वंचित तसंच बंडखोर आणि आंतरिक बळ असलेल्या स्त्रियांच्या प्रतिमा परिणामकारकतेने साकारल्या। मराठी चित्रपट सृष्टीतही त्यांनी स्वतःचा एक स्वतंत्र ठसा उमटवला। जैत रे जैत, उंबरठा हे चित्रपट त्यांच्या याच अभिनयाची साक्ष देतात। कलात्मक तसंच व्यावसायिक चित्रपटांमध्येही त्यांनी यश संपादन केलं। 2 राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीला भारतीय चित्रपट सृष्टीतल्या अमूल्य योगदानासाठी पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। 1986 ला वयाच्या अवघ्या 31व्या वर्षी
या सृजनशील अभिनेत्रीचं निधन झालं. काही कलावंत आकस्मिक काळाच्या पडद्याआड गेले तरी त्यांच्या आठवणींचा गंध येणाऱ्या पिढ्यांमध्ये सतत दरवळत राहतो. त्या कलावंतांचा मनस्वीपणा चाहत्यांना कधीही विसरता येत नाही आणि त्यापैकी एक म्हणजेच स्मिता पाटील. औरंगाबादच्या राजा बाजार परिसरात गादीच्या गोदामाला आग लागली असून अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. खासगी 5 टँकरही आग विझवण्याचं काम करत आहेत. आगीचं कारण स्पष्ट झालं नाही. या परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आंबेडकरी चळवळीतले ज्येष्ठ विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, प्रसिद्ध समुपदेशक प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचं काल रात्री निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. खेडापाड्यात जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सातत्यानं जागृती केली. शिक्षण पद्धतीत बदल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मुलांचं करिअर घडवण्यात पालकांच्या हस्तक्षेपाला त्यांचा आक्षेप होता. त्यासाठी ते पालकांचं समुपदेशन करत होते. व्यक्तिगत आयुष्यामध्ये अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत असताना सुद्धा विजय जामसंडेकर यांनी स्वतःचे जे कलागुण जे होते ते तसेच जिवंत ठेवले. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला जी व्यक्ती त्यांच्या संपर्कामध्ये आली त्या प्रत्येक व्यक्तीच्या अडचणी लक्षात घेऊन आपल्या परीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. शिक्षण हे दळण नसून वळण आहे. हे वळण देण्याचं काम गेली कित्येक वर्ष प्राध्यापक विजय जामसंडेकर संपूर्ण महाराष्ट्रभर करत होते. केवळ पुस्तकी ज्ञानातून ज्ञान मिळते याच्यावरती त्यांचा विश्वास नव्हता. समाजातील तळागाळातील शोषित, कष्टकरी, कामगार, मध्यमवर्ग सर्वांसाठी सरांनी खूप सारं कार्य केलेलं आहे. नेमबाजी स्पर्धेतल्या पिस्तूल प्रकारातले भारतीय संघाचे प्रशिक्षक सई वाजिद अली यांचं आज पुण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 59 वर्षांचे होते. पुण्यातल्या 60व्या राष्ट्रीय नेमबाज विजेतेपद स्पर्धेचे ते चीफ रेंज ऑफिसर आणि परीक्षक होते. काल रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं आयोजित कामगार महर्षी गण द आंबेकर स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत व्यावसायिक पुरुष गटात सीबीसी संघानं बाजी मारली तर महिला गटात मुंबई पोलीस जिमखान्यानं अजिंक्यपद पटकावलं. तसंच स्थानिक पुरुष ब गटाच्या स्पर्धेत जाखामाता क्रीडा मंडळानं बाजी मारली. 7 ते 12 डिसेंबर दरम्यान या क्रीडा स्पर्धा झाल्या. विजेत्यांना आज पारितोषिकं देण्यात आली. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस तसंच राष्ट्रीय मिल मजदूर संघटनेचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या पुढाकारानं या क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला जबरदस्त तडाखा देणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी केलेल्या संयुक्त प्रयत्नांमुळे या आपत्तीमध्ये कमीत कमी नुकसान झालं. जीवितहानी टाळण्यासाठी केंद्र, राष्ट्रीय आपत्ती दल, स्थानिक प्रशासन आणि लष्कर एकत्रित कार्यरत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. वादळामुळे प्रभावित झालेल्या राज्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी केंद्र सरकार सिद्ध असल्याची ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली आहे. वरदामुळे तामिळनाडूत 3000हून जास्त विजेचे खांब कोलमडून पडल्यामुळे बंद झालेला विद्युत पुरवठा आज रात्रीपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि विमान सेवाही लवकरच सुरू होईल असं सूत्रांनी स्पष्ट केलं आहे. या वादळानं तामिळनाडूत 18 जणांचा बळी घेतला. मदत कार्य वेगानं सुरू आहे. वरदा चक्रीवादळ केरळकडे सरकत असल्यामुळे केरळ किनारपट्टीला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे बंगळुरू परिसरात आज जोरदार वृष्टी झाल्याचं वृत्त आहे. वरदा चक्रीवादळाचा परिणाम राज्यातल्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. या परिणामाविषयी हवामानशास्त्र विभागाच्या संचालिका शुभांगी भुते यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली. आपण बघतोय की जे बंगालच्या उपसागरामध्ये वादळ झळकलंय वरदा, ते आता चेन्नईला स्ट्राईक झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जे रिमेनंट पार्ट्स असतात म्हणजे जे वादळ कमकुवत झाल्यानंतर त्याचा काही भाग डिप्रेशन आणि मग लो प्रेशर म्हणून तयार होतो आणि मग तो सरकत जातो. तर तो अरेबियन सी मध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या जसं ते अरेबियन सी कडे म्हणजे वेस्टवर्ड मुव्हमेंट होईल तेव्हा सर्वसाधारणतः महाराष्ट्राच्या साऊथ महाराष्ट्र आहे म्हणजे मराठवाड्याचा 1-2 डिस्ट्रिक्ट म्हणजे नांदेड आणि उस्मानाबाद
साऊथ मध्य महाराष्ट्राचा सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या डिस्ट्रिक्ट्समध्ये आणि कोकणाचा काही भाग म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा या भागांमध्ये तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे नेक्स्ट 48 तासामध्ये. सर्वसाधारणतः हा पाऊस हलका स्वरूपात मध्यम स्वरूपाचे राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर हा पाऊस अरेबियन सी मध्ये म्हणजे ती वेस्टवर्ड मुवमेंट होईल आणि त्याच्यानंतर पाऊस हा जाईल. तेव्हा अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता आहे त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी तयार राहण्याची गरज आहे की त्यांनी त्यांच्या पाण्याचा निचरा करून घ्यावा, शेतातल्या पाण्याचा निचरा करून घ्यावा आणि पीक संरक्षणाकडे लक्ष द्यावे. वरदा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात येत्या 36 तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 35, किमान 16, नागपूर 31, 12, पुणे 30, 10, औरंगाबाद 31, 14, नाशिक 30, 10, कोल्हापूर 31, 16, रत्नागिरी 34, 17, सोलापूर 33, 15 आणि अमरावती कमाल 30 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज 15 वर्ष पूर्ण. हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण. दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विधिमंडळात गदारोळ. दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. काळा पैसा शोधण्यासाठी देशभर छापासत्र. नोटा बदलून देणाऱ्यांना अटक. मोठ्या रोख रकमा जप्त. काळ्या पैशा बदल्यात नवीन चलन देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा केंद्रीय वित्तमंत्र्यांचा इशारा. पेट्रोल पंपावर रोख विरहित व्यवहारांना प्रोत्साहन. पेट्रोल डिझेल खरेदीवरची सवलतीची रक्कम आजपासून बँक खात्यात जमा होणार. ज्येष्ठ विचारवंत शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक विजय जामसंडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार. पिस्तूल नेमबाजीचे भारतीय संघाचे प्रशिक्षक सईद वाजिद अली यांचं पुण्यात निधन. आणि चेन्नई आणि आंध्र प्रदेशमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या वरदा चक्रीवादळाचा जोर मंदावला. मदत कार्य सुरू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. देशाच्या संसद भवनावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेला आज 15 वर्ष पूर्ण झाली. गेल्या 15 वर्षात देशातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही दहशतवादाला पुरेसा पायबंद बसलेला दिसून येत नाही. दहशतवादाला खतपाणी घालणारे घटक, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीच्या उपाययोजना, त्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेले प्रयत्न याविषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक संजय देशपांडे यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.